नाही त्या गोष्टीला किती दारोडे करायला लागले काय केलं बांधलं नाही संदीप बांधव काय पण कोणी त्यांना ऐक ना हां करू की. कोण आहे ऋषी रणजित हे आमचा प्रपंच आहे आणि तो वाचवण्यासाठी आणि सहकार महाराष्ट्रातला टिकवण्यासाठी वेळ पडली तर रक्त सांडो पण मागं सरणार नाही आम्ही. आमचा सभासद पेटून उठलेला आहे आणि म्हणून वेळीच या गोष्टीची त्यांनी दखल घ्यावी. ठोशाचं उत्तर ठोशानंच दिलं जाईल याची नोंद घ्यावी आणि बँकेच्या ह्याच्यावर चौकशी करून बँकेला सुद्धा रिझर्व्ह बँकेला आम्हाला कळवावं लागेल. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं का किंवा त्यांना काय संपर्क करणार आहात का तुम्ही? करणार ना आम्ही. काका सीसीटीव्ही जर नाही दिलं हा तर तुमची भूमिका काय आता पुढची? ते डायरेक्ट सांगतील तुम्हाला की सीसीटीव्ही बंद होता. बंद असायचे कारणच नाही ना. बँक आहे आणि इथलं जर बँक बंद राहिलं अर्थ खात्याचं सगळं कामकाज तर कसं चाललं असं काय? निवडणुकीचं कामकाजाचा विषय गेला ना. त्यांच्या सगळ्या कॉम्प्युटरला आज त्याच पद्धतीचं फिडिंग आहे आणि म्हणून आम्ही जगदाळे साहेबांना विनंती केली. जगदाळे साहेब याच्यातले सीसीटीव्ही कव्हरेज आणि आपल्या ह्याचं फुटेज आम्हाला संध्याकाळी 5 वाजता बँक बंद होती त्यापासूनचं पुढचं पाहिजे. कॅमेरा बंद काय त्यामुळं बँकेत सगळे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत वर आहेत ना साहेब आहेत ना बँकेत. हा मग त्या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने आता काही तुमचे 2-4 लोक गेलेत निघून तिकडून वरून खाली वरच्या 3ऱ्या मजल्यावर गेल्यानंतर वरचा 3रा मजला आतून लॉक होता म्हणजे आज कोणतरी होता लोक काय. अशा पद्धतीने डिपार्टमेंट येईपर्यंत आम्ही शांतपणे त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. आमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही किंवा जर चुकीचं काय असेल या ठिकाणी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा आणि इथल्या बँकेचा काही संबंध आहे. अशा परिस्थितीमध्ये बँकेत माळेगाव कारखान्याच्या याद्या इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची नावं डिपार्टमेंट सगळ्या खात्याची नावं बीडीओंची नावं दूध संघाची नाव सगळ्याचे जे पुरावे कारण नसताना या ठिकाणी असायची काही कारण नाही आणि म्हणून या ठिकाणातून चुकीच्या पद्धतीचं कामकाज चालू आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. रात्री 11 वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उघडी राहते आणि उघडी राहिलेल्या बँकेमध्ये हे कामकाज चाललेलं दिसतंय. खऱ्या अर्थानं हे बारामतीत लोकशाही राहिली नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. या ठिकाणी काही मंडळी पाठवली गेली आणि सांगायला लागले ही तर काय कशासाठी आलेत काय आलेत. आपल्या देखत साहेब आम्ही आलोय तुम्ही आम्ही बरोबर वर चढलोय. इथं कुणी बँक लुटायला आलेलं नाही. का आलेलं आहे कोण बँक लुटायला? बोललं कोण तुम्हाला एक शब्द बोलले का कोण? ऐकून घ्या. जगदाळे साहेब बँकेचे असिस्टंट मॅनेजर आहेत आणि अशा पद्धतीने इथं आल्यानंतर काही मंडळी इथली पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसनं कशासाठी आलेत आणि काय आले त्याचा काही संबंध नसणारी माणसं इथे येऊन करतायत. पण इथून पुढच्या काळामध्ये एक लक्षात ठेवा की या निवडणुकीमध्ये बारामतीच्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ठोस उत्तर दिलं जाईल. कुणाची दादागिरी आम्ही इथं चालू देणार नाही आणि म्हणून माळेगाव कारखान्याचा सभासद पेटून उठलाय. त्यांनी ठरवलंय आमच्या अन्नाची प्रपंचाची भाकरी आहे आणि ह्या भाकरीमध्ये कोण हात घालून दादागिरी करणार असेल या बारामतीत तर ती दादागिरी आम्ही चालू देणार नाही. तुम्ही ज्यावेळेस वरती गेले नेमका काय प्रकार आढळून आला आणि रात्र असताना बँकेचं टायमिंग संपलं असताना बँक उघडी दिसते काय संशय आहे तुम्हाला नेमका आणि वरती इतर पक्षातले कोण वरती मंडळी होते का? या बँकेच्या याच्यामध्ये या ठिकाणी आम्ही येण्यापूर्वी अजित पवारांचे पीए मुसळे साहेब इथं होते. ते गाडीत बसून गेले. आमच्या गाडीतल्या लोकांनी त्यांना पाहिले. काय भरणे मामाचे एक सहकारी तेही त्या ठिकाणी होते.
आमचा दावा एकच आहे की मुसळे साहेबाचं 11 वाजता बँकेत काय काम आहे आणि अशा पद्धतीने जर याद्या करायच्या, पैशाची पाकिटं भरायची, अशा प्रकारचा उद्योग या ठिकाणी चालू होता आणि म्हणून ते वरचं लॉक केलेलं दिसलं. साहेबांना विचारलं, साहेब म्हणले दोन्हीकडे दरवाजे 2 लॉक आहेत. असं नाही होत, काही कारणच नाही ना. तिसरा मजला उघडा ठेवायचे कारण काय तुम्हाला? दुसऱ्या मजल्यात कॉम्प्युटरच्या पिशीवर लाईट असायचे काही कारणच नाही. आणि म्हणून अशा प्रकारे हा गैरउद्योग चाललेला इथं, त्याच्यातून सभासद खरेदी करायचा प्रयत्न या मंडळींचा चालू आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं कोणी काही केलं तर आम्ही ते चालू देणार नाही. आणि कुणी दादागिरी करून ह्या ठिकाणी बारामतीत सांगत असेल तर ती दादागिरी ठोसाचं उत्तर दिलं जाईल, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि जो काय गैरप्रकार झालाय या संदर्भात तुम्ही कुठं तक्रार करणार आहे? करणार ना. मी डीवायएसपी साहेबांशी बोललो मगाशी आल्या इथं, साहेब इथं अशा पद्धतीचं कामकाज चालू आहे. 11, 10:30 करायला बँक चालू राहणं उचित नाही, कायद्याच्या चौकटीत नाहीत, रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीत नाही. आणि असं असताना साहेब बाहेर होते. साहेब म्हणले मी आलो, डिपार्टमेंट पाठवलं त्यांनी. काय आमची एकच डीवायएसपी साहेबांना विनंती आहे, या ठिकाणी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे, FIR दाखल झाला पाहिजे. ते लोक कुठे आहेत काका आता? ते जे लोक आहेत ते कुठं आहेत? कुठले जे वरती म्हणतात वरती लोक होते ते 2 गाड्यात आमच्या अगोदर गेलेले, काही होते ते वर 3ऱ्या मजल्यावर होते. आणि साहेब आता 3ऱ्या मजल्यावरील लोक 4-5 जण आता बाहेर गेलेले दिसले. काय जगदाळे साहेब, बँक बंद किती वाजता बँक होती? किती वाजता बंद होते? 5:30-6 वाजता. मग आता 3ऱ्या मजल्यावर लाईट असण्याचं कारण काय? तिसऱ्या मजल्यावर लाईट नव्हतीच मी जेव्हा आलो नाही. आम्ही कम्प्युटर बरोबरच आलो. आता आम्ही शूटिंग केले, कम्प्युटर आता चालू आहे वरचा. हो. तिथं मतदार यादी आहेत माळेगाव कारखान्याच्या. मग त्या कशासाठी आणल्यात? म्हणजे सील केली नव्हती का? कुठले बँक सील केली नव्हती का? वरचं झोनल ऑफिस वेगळं असतं सेपरेट. जी खालची ब्रांच आहे ना ती वेगळी त्या आहे. झोनल ऑफिसरचे प्रमुख कोण आहेत? आणि ते संदीप ते आले नाहीत. ते आता उशीर झाल्यामुळे झोनल 2 वाजेपर्यंत असतं चालू वाटतं पाठपर्यंत. अहो साहेब मगाशी तुम्ही त्यांना फोन केला होता, ते येतो म्हणले होते. त्याला 1 तास होऊन गेला, त्यांना 20 मिनिटं 25 मिनिटं लागतील म्हणून सांगितलं होतं. का आले नाहीत अजून ते? बँकेचा कालावधी 5-6 वाजेपर्यंत असेल, मग ही बँक एवढ्या रात्रीपर्यंत उशिरा चालू ठेवण्याचं नेमकं कारण काय? तर आपलं ना संस्था संगणीकरांचं चाललेलं आहे. त्याच्यामुळे 6 महिन्यापासून हे काम चाललेलं आहे. कंटिन्यू होतो. हो, किती वेळ पण ते बसतात. संस्था संगणीकरण काकांना नाही, पण मतदार याद्यावर सापडल्या त्या कशासाठी नाही आणल्या? मला सांगता येणार काय ते. जगदाळे साहेब, मतदार याद्यावरती आहेत त्या कशासाठी होते? ते मला नाही सांगता येणार. मतदार यादी त्यात टाकायचं फिट करायचं. ते दिवस तुम्ही आला, आपण आलो बरोबर. बरोबरच होतं आपण. हो. त्यानंतर तुम्ही हे केलं का? ती माणसं जी होती ऑफिसर, तुम्ही झोनल म्हणताय किंवा कॉम्प्युटर, ती माणसं कुठे गेली? आता आम्ही तर अख्खी बरोबर बँक सोडून तर नाही ना जाऊ ऐका ना, शकत. ऐका एक मिनिट. वरती कम्प्युटरवर आता शूटिंग केल्यानंतर याद्यांचा डाटा सापडतोय कम्प्युटर मध्ये घर वाईज, तो कशासाठी आहे? ते मला नाही सांगता येणार. बँकेच्या कॅम्प्युटरमध्ये कसं काय सापडतं? पण आम्ही वरती गेलो ना, काका आणि मी बरोबरच गेलो वरती. मी खालीच होतो, काका आले तेव्हा. उलट मी गेटवर गेलो, त्यांना घेतलं, बरोबर बोलत आलो आम्ही. झोनल अधिकाऱ्याचं नाव काय? संदीप जगताप. त्यांचं टायमिंग काय त्यांचं? तसं आम्हाला शाखा विजिट वगैरे करायची असते त्यांना. टायमिंग 5:30. आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न. अजित पवार